त्याने जे सांगितलं ना, ते जे कोणी आहेत आमचे ओबीसीचे लीडर, ते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथल्या लोकांना मतदान करायचं नाही असं सांगितलं ना. पुढे असं झालं, ओबीसीच्या उमेदवारांना पाडा सांगितलं ना. मग आता आपण काय सांगायचं? आपण पण जर हे जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीनं लढावं लागेल. आम्ही आतापर्यंत कधी बोललो नाही, पक्षाच्या सीमा आम्ही ओलांडल्या नाही, पण अशा रीतीने जर कोण काय करत असेल आणि बोलत असेल तर ओबीसी समाजाला सुद्धा नेत्या सगळ्या नेत्यांना हाच मग आदेश द्यावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही 54% आहात, 7% आदिवासी आहेत, 13% दलित आहे, तुम्ही 74% झाला राव. आणि त्याच्यामध्ये आणखी मुस्लिम समाज सुद्धा तुमच्या बरोबर आहे. कुठच्या कुठे येईल तुमची आकडा, पण एकीनं लढलं पाहिजे. एक हा उभा राहिला का याच्या विरुद्ध हा, का याच्या विरुद्ध हा, मग काय खरं नाही. एकीनं लढा, रात्र वैरायची आहे, सगळ्यांनी जागे राहायला पाहिजे. जागर राहून ही लढाई लढायची. मी पुन्हा एकदा आपण जे परिश्रम घेतले ते न्यायचे, त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. हा ना, यांच्या शाळेचा आहे, यांच्या शाळेतली काही मुलं काढून घेतली म्हणजे तिकडे ते बदलली. बरं ठीक आहे, काय नाही, पण आपल्या काही करताना डोके फोडले त्यांनी. तर आमचा तो नवनाथ वाघमारे त्याची गाडी जाळली. कोण दत्ता ऐकलं त्याचं डोकं फोडलं, आणखी कोणाचं काय काय चाललं. आणि मग ते एसपीला सांगावं लागतं, अरे काहीतरी करा बा, काय चाललं. मला हे पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे, कायदा कुणालाही हातात घेत आहेत, त्याच्यासाठी काय अक्कल लागत नाही. पण आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जात असू तर इतरांनी सुद्धा जर कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, बाबांनो, मग शेवटी जे काय होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील. जिथे अन्याय तिथे ताबडतोब पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो की अशी कारवाई झाली ना, तुम्ही मला फोन करता, मी करतो, अरे पण असं काय असं झालं नाही ऐकलं ना, जा ना 100-200 लोक पोलीस स्टेशनला बसा, तिकडे करत नाही रे तू. कायद्यानं एखादं डोकं फुटलंय तर हॉस्पिटलमध्ये 360 खाली केस व्हायला पाहिजे, केस घेत नाही, कसा घेत नाही तो. आपण हातामध्ये भगवे झेंडे घेतले, खंडोबाचा पिवळा झेंडा घेतला. लढवय्याचं निशाण आहे, रडायचं नाही, लढायला लागतंय. आपोआप सगळे चमत्काराशिवाय नमस्कार. म्हणून एकच सांगतो, जीवन है संग्राम, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.